आदरणीय सन्माननीय रोहित दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. रोहित गायकवाड दादा, चला आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल येईल, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे विघ्नेश फायटर संघ तर दुसरीकडे VVSC संघ आपल्याला पाहायला मिळतोय. VVSC संघाकडून कॉल येईल. हेड्सचा आवाज येतोय. येस, हेड्स येतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकलाय तर काय डिसिजन असेल यावेळेला? बॉलिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोरचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकच चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर यावेळेला कशा प्रकारची रणनीती असेल? आता नको. येस, ऑल द बेस्ट पुढील मॅचसाठी. टॉस जिंकले असतं तर प्रथमतः काय डिसिजन असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यावेळेला मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? 35 ते 40 पर्यंत का. जास्त वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. सामन्याकडे वळतोय, जिथे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 36 धावेंचं आव्हान धाफळकावर येत असताना सलामीवर फलंदाज सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 8 धाव धाफळकावर येत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. यावेळेला 6 चेंडूंचा खेळ होतोय. 9 धाव धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू, येणाऱ्या 18 मध्ये अजून देखील मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर 27 धावेंची गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीवर फलंदाज, एकीकडे रितेश खेळतो, दुसरीकडे शैलेश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रितेश एकाकी झुंज देत असताना आतापर्यंत 5 चेंडू 8 धाव्यांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली अशी सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 18 चेंडू, 18 मध्ये अजून देखील 27, म्हणजे टार्गेट आपण पाहायला गेल्यानंतर 24 चेंडू 36 धावेंचं भलं मोठं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची आतापर्यंत सुरुवात करून देतोय. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय यावेळेला? वैभव सारखा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला. ज्यांच्या बॅटमधून आपण कमाल पाहिली होती तो गोलंदाजीमध्ये देखील यावेळेला आपले रंग उधळत असताना सुप्परित्या गोलंदाजी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कडा घेऊन चेंडू येतो यावेळेला मर्यादित षटकाच्या बाहेर जात असताना. येस डीजे. नवीन फलंदाज यावेळेला अभिषेक येत असताना रितेश सारखा फलंदाज एक चांगली खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धाल वैयक्तिक 8 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अभिषेक पहिल्या चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, गतिवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन करणं जाणतोय गोलंदाज. पहिलाच चेंडू आपण पाहायला गेला तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच चेंडूवर गडीबाजी करत असताना त्यानंतर डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना अभिषेक सारखा फलंदाज. फुलटा चेंडू यावेळेला झेळ सुटली जाते. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावत संख्येत 1 ने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक यावेळेला थोडीशी कुठेतरी चुकी घडली गेली. सिंगल धाव आली गेली. आतापर्यंतचे 3 चेंडू हाताळत असताना धावत संख्या 11 धावा धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवत आहे तर 15 मध्ये 25चं अजून देखील टार्गेट. पण सलामीवर फलंदाज दुसरीकडे शैलेश आपल्याला पाहायला मिळतो. हार्ड हिटर आहे.
परंतु आतापर्यंत गोलंदाजी सुपररित्या हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव सारखा गोलंदाज 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना प्रत्येक चेंडूवर टिच्चून मारा केला जातोय. यावेळेला व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं वैभव यांच्याकडून. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 3 धावा खर्ची पडत असताना सांघिक आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर 12 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यावेळेला चेंडू निसटलाय. सिंगल धाव येते. यावेळेला 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. 13 धावा धाफळकर येत असताना मॅचचं इक्वेशन काय दर्शवतंय? 13 मध्ये 23चा इक्वेशन यावेळेला. शेवटचा चेंडू यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय. पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये सिंगल धाव घेतली जाते. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. धाव संख्या धाफळकर 12 चेंडूंचा खेळ होतोय. 14 धावा धाफळकर येत असताना येणाऱ्या 12 मध्ये 22चं इक्वेशन येतं. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनकडे. ऐकूयात एक मधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा. येस, थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 14 धावा धाफळकर येत असताना द्वितीय षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मध्ये माहेर असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री स्पोर्ट्स संघ शशांक वराडकर यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेटचा मारा. हा गोलंदाज आपण पाहायला गेला ना तर एक नामांकित असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ट्रॅपच्या साईने भिरकावून देण्याचा प्रयत्न गडी बाद केला जातोय. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना शशांक. यस डीजे. Akshay. यस, थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणाचं पुरेपूर या ठिकाणी साथ मिळत असताना श्री स्पोर्ट्स संघाला आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत एक वर्चस्व, एक दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाज आपण पाहायला गेल्यानंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज जयू सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वैभव सारखा गोलंदाज आणि द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज म्हणजे शशांक सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत एक चांगली अशी गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आखोडे टप्प्याचा चेंडू यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेतली जात आहे आणि शशांक ह्यासाठी जाणला जातोय. एक चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळत असताना सुरेख लाईन आहे, लेन आहे, टप्पा आहे. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन दाखवतोय. शशांक सारखा गोलंदाज 3 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय. 3 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना क्षमासावी 1 धाव खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते का पंचांकडे दाद मागितले जाते. सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलच्या डबलमध्ये यावेळेला कन्वर्ट केलं जात आहे. यष्टीरक्षक चुकी करतो आणि त्याचं रूपांतर यावेळेला सिंगलच्या डबलमध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा धाफळकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा आतापर्यंत धाफळकावर येत असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 17 धावा धाफळकावर येणारे 8 चेंडू. 8 मध्ये 19 8 चेंडू 19 धावांची अजून देखील गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे समर्थ बॉईज 14-32 संघ तर दुसरीकडे श्री स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत पूर्णपणे फलंदाजांना अगदी आणि अगदी झगडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शशांक वराडकर काय गोलंदाजी हाताळतो. प्रत्येक चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरिएशन हाताळणारा हा गोलंदाज आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळतो. 5 मध्ये 3 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडत असताना पाहायला मिळतोय. ही गोलंदाजाची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते.
3 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 18 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज जयू थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. 6 मध्ये 9 धावा खर्ची पडला होता आणि त्यानंतर 6 मध्ये आपण पाहायला गेल्यानंतर 6 चेंडू खर्ची पडत असताना डार्क किचनचे ओनर या ठिकाणी भूषण रानमाळे दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. भूषण दादांना विनंती असेल आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. यस थँक्यू डीजे. भूषण दादा रानमाळे यांना विनंती असेल आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. 5 चेंडू येणारे 5 मध्ये 18 धाव्यांची गरज असणार आहे. नवीन फलंदाज समीर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातो. वैभव सारखा गोलंदाज लगातारचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळण्यात यश मिळतं. येणारे 4 मध्ये 18 धाव्यांची गरज असणार आहे. फुलटाच चेंडू यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साहाय्याने सिंगल धाव येते. सिंगल धावेने आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर सामना थोडासा कुठेतरी आतापर्यंत निष्ठाच असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकतर्फा असं जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 3 मध्ये 17 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेल्यानंतर अगदी आणि अगदी पहाडासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 16च इक्वेशन येऊन यावेळेला थकत आहे. जे श्री स्पोर्ट्स संघ आपण पाहायला गेल्यानंतर आतापर्यंत वर्चस्व राहिलं. गोलंदाजी मार्कवर सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना 4ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन बाय श्री स्पोर्ट्स संघ अँड हार्ड लक बाय समर्थ बॉईज 14-32. आपल्याला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. Yes, thank you. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय यावेळेला ज्यांच्या बॅटमधून आल्या वैयक्तिक 18 धावा आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडणारा अष्टपैलू खेळाडू वैभव पाडावे. वैभव पण यायचे. एक अष्टपैलू असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सुप्परित्या गोलंदाजी, सुप्परित्या फलंदाजी. आदरणीय सन्माननीय भूषणदादा रानमाळे द डार्क किचनचे ऑनर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वैभव यांना सन्मानित करण्यात येत आहे. श्री स्पोर्ट्स संघाकडून यावेळेला टाळ्या वाजतात, प्रोत्साहित केलं जात आहे. शिवन स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. वैभव 2 मिनिटं थांबायचे विनंती असेल. श्री स्पोर्ट्स संघ तुमचा संघ लगातारचा यावेळेला 3रा विजय प्राप्त करत असताना पाहायला मिळतो. ते यावेळेला मनामधून कशा प्रकारे फील करतोय? आमचा संघ खूप छान आहे. कॉम्बिनेशन पण फार मस्त आहे टीमचं. बॅट्समन, बॉलर, फिल्डर सगळे खूप छान आहेत. तरी आमचे आज 2 चांगले प्लेयर कामामुळे येऊ शकले नाही शुक्रवार असल्यामुळे. तरी पण ते नसताना देखील आम्ही खूप चांगला खेळ खेळला, त्याचा फार आनंद आहे मला.
चांगला असा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील आता पुढील 2 मॅच बाकी आहेत. पुढील मॅचसाठी कशा प्रकारची रणनीती असेल? आम्ही आज लीगचे सर्व 5च्या 5 मॅच जिंकून क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याची इच्छा आहे आमची सगळ्यांची. तर त्याप्रमाणे आम्ही चांगला खेळ खेळू अशी आशा बाळगतो. शेवटचा प्रश्न असेल वैभव, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन फार सुंदर आहे आणि म्हणजे आधी 2 हप्त्यापूर्वी इथे मी बघितलेलं तेव्हा काही नव्हतं, परंतु इतक्या कमी वेळात खूप छान प्रकारे सगळे आयोजन झालेलं आहे. तरी सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी या मॅच भरवलेले आहेत त्यांचे. येस, नक्कीच. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील वैभव, अँड कॉंग्रॅच्युलेशन श्री स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण एक एक प्रतिनिधी पाठवा, नाहीतर दोघांना 2-2 धावेची पॅनल्टी लागेल. थँक्यू मृदुल. मॅचच्या दिशेनं वळतोय ज्या ठिकाणी पुढे एकदा 2 संघ एकमेकांसमोर सज्ज होत आहेत. एका बाजूला VVSC आणि दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिला तर विघ्नेश फायटर्स. सुरू मैदानाच्या आतमध्ये सुरूच्या जोडीने जर आपण पाहिलं तर फलंदाज अभिषेक आहे. 1 विकेट जवळजवळ गेली आहे सोनो म्हणजे हार्दिश रावलची, आणि आता सुरूवरती खूप मोठी जबाबदारी आहे. यंगस्टर आहे, प्रतिभा आहे, ते कौशल्य आहे आणि त्या कौशल्याला वाव देणं गरजेचं आहे. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको गधुरी, चल झटकन ये माघारी, दोघ राहूया एकाच घरी. थँक्यू डीजे. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 आपण पाहतात. पहिला दिवस, अतिशय सुंदर मॅचेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. आजच्या दिवसभरामध्ये खेळणारे 6 संघ या ठिकाणी आपला तो दर्जा, आपली ती सिद्धता दाखवताना पाहायला मिळत आहेत, आणि अशा वेळेला अनेक मान्यवरांची सुद्धा उपस्थिती आपण या बच्चावरती पाहिली आहे. खूप सुंदर आणि दर्जेदार आयोजन आहे द डार्क किचन हॉटेलच्या माध्यमातून केलेलं. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी सायकल, खूप मोठी पर्वणी आहे सर्व खेळाडूंसाठी त्या बक्षिसांचा मानकरी ठरण्याची. आणि ट्रॉफीज जर आपण पाहणार तर पुन्हा पुन्हा मी त्याच गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाईल. लाखाच्या ट्रॉफीज अशा प्रकारच्या असतात, अशा ट्रॉफीज आहेत, आणि त्यामुळे इथे पैशासाठी नव्हे तर सर्व संघ ही ट्रॉफी आपल्या घरी कशी येईल त्यासाठी खेळताना आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू. क्या बात आहे. सुरूने चेंडू असा काय सोडला तर जसा का वाईट आहे की काय, आणि चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये आलाय. यष्ट्यांना लावता लावता उशीर झाला, नाहीतर धावचे चोरपणे गडी बाद झाला असता. 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने वेगाने, चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आणि फॉलोधरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. वंशचं फक्त 1 धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. सुरू स्ट्राईक एंडवरती आलाय. सुरूसाठी हा चेंडू इनसाइड आउट, इनसाइड आउट. जबरदस्त जबरदस्त डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते.
चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. जीत नवीन गोलंदाजी मार्कवरती आहे. काय या सामन्यामध्ये VVSCचा तो परफॉर्मन्स दिसेल का, जो परफॉर्मन्स करण्यासाठी या ठिकाणी आल्याने यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू सीमारे कप्पार, येतोय चौकार, 4 धावा. यावेळेला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटर जाऊन फिल्डिंग चांगली झाली आहे. बावनी त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय, अतिशय चांगली फिल्डिंग आणि वेल स्टॉप करत असताना 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चला प्लीज इथून सर्वांनी बाजूला व्हा, बाउंड्री लाईनवरती कोणी दिसत नाहीये. प्लीज अजून जावा तिकडे मागे, त्या हॅलोजनच्या मागे जायचंय, हॅलोजनच्या मागे हॅलोजन तिकडे. चला उठा तिथून लवकर प्लीज, आपण सुद्धा उठायचंय. हॅलोजनच्या मागे तिकडे जायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला इन टू द गॅप, करारा प्रहार, चेंडू सीमारे का पार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. सुरुवातीची जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतो. अतिशय चांगला फटका, चौकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची वरची एज घेऊन चेंडू तिथे थांबलाय. एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. 3रं षटक मार्ग असतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला झाले चुकी. बॅटचा फेस जास्तच ओपन केला आणि चेंडू सरळ गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. विकेटचा पतन गडी बाद. सुशांत माघारी परततोय. हॅलो चेक. चला 18 धावा धावफलकावरती, 3 षटकाचा खेळ संपलाय. कुणाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. अशा वेळेला सुरू समोर आहे. क्या बात आहे, जबरदस्त ड्राईव्ह, वेगवान फटका मैदानाला घरंगळत गेलाय. जज करण्यामध्ये चुकी आणि चेंडू सीमारे का पार, चौकार. चार धावा आल्यात. अतिशय चांगली फटकेबाजी सुरू या ठिकाणी करतोय. त्याला का मंडवच्या भूमिकेमध्ये पाठवलं गेलं ते सांगतोय आणि सातत्याने त्याची सिद्धता या मैदानात करून दाखवतो. पुन्हा एकदा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न, मैदानाला गरगळ चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं म्हणून तो चेंडू आडलाय. भावेशने अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सादर केली आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ज्या प्रकारे आलाय 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. 1+1 अशा 2 धावा, 2 धावाने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकाला बळकटी येते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 25-25. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली, थोडंसं एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पहा, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण एक असा दुवा आहे जो सातत्यानं वाचवताना दिसेल आणि जर का त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही उणीवा असतील तर मग तुम्हाला कोणत्याही स्पर्धेमध्ये उभं राहण्यासाठी अनेक अडचणी येतील. त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक षटकावरती होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला थांबवण्यासाठी स्वतःला सक्षम करायचं आहे आणि इथे तोच प्रयत्न संपूर्ण VVSCच्या माध्यमातून होतोय. सुरू पुनश्च एकदा नाही, सुरू नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला यावेळेला चेतन आलाय. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला आतापर्यंत 28 वरती 28. आखो टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी हा चेंडू जातो 22 पर्यंत फीड करेल. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. विघ्नेश फायटर्स 2 सामने पराभूत झालेले आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील आहे, या इनिंगमधील सुद्धा. 29. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करत होते परंतु चेंडू अडलाय. अतिशय चांगली बिल्डिंग पुन्हा एकदा भावेशच्या माध्यमातून होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 31चं टार्गेट ठेवलं गेलंय VVSC या संघासमोर.
थँक्यू डीजे. दत्तगुरु आणि समर्थ 14-32. चला या दोन्ही कर्णधार दत्तगुरु आणि समर्थ 14-32 दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण तयारीनिशी. मी विनंती करेल भूषणजी आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल भूषणजी यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच असणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग लावून घ्या प्लीज फास्ट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला भावेश आणि क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. या वेळेला विघ्नेश फायटर्स या संघाच्या माध्यमातून अजूनही ही 10वी मॅच चालू आहे, म्हणजे अजूनही 5 मॅच शिल्लक आहेत. तो जिंकलाय. ओके, निर्णय सांगायचा आहे. मकरंद बॅटिंग फर्स्ट. समर्थ 14-32ला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय आणि पाहूयात त्या निर्णयामध्ये कितपत यश प्राप्त होतंय. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आहे. समोर जर आपण पाहिलं तर फलंदाज कुणाल आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल एकंदरीत या मॅचमध्ये येणारी काळवेळ आपल्याला सांगेल, परंतु ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. VVSC साठी नव्हे तर दुसऱ्या बाजूने आपण जर विघ्नेश फायटर्स या संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाहूयात काय घडते या मॅचमध्ये. पहिला चेंडू युवकांचा डावा का, चेंडू सीमारेखा पार, विकेटचं बटन गॉन. थँक्यू. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन. पहिला हादरा कुणालच्या रूपाने. धावांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु त्यासाठी पहिला चेंडूवरती इतकं मोठं आक्रमण तितकंसं गरजेचं नव्हतं. कुणालने तो चान्स घेतला, ती संधी घेतली आणि तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळतंय. विघ्नेश फायटर्स पहिला चेंडू अतिशय शानदार पद्धतीने यावेळेला कल्पेशने हाताळला. त्यानंतर पुढील चेंडू फिल्डिंग झाली आहे. कोणतीही संधी नाही. लावडं पेल. पंचांनी बोट हवेमध्ये केलंय. क्या बात आहे. बावेशला कोणताही न चेंडू खेळत असताना तंबूच्या दिशेने जाताना पाहतोय. गॉन. थँक्यू आशुतोष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, परंतु कल्पेशची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली, प्रवृत्त केलंय पूर्णपणे, विकेट टाकण्यासाठी मजबूर केलंय, खेळण्यासाठी आणि मजबूर केलंय त्याच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे मोठा प्रहार न येऊ यासाठी. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेला समोर असेल आशुतोष. ड्राईव्ह केलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये. कॅच. काय जबरदस्त जेल टिपलाय. सुरूने केलंय काम सुरू. अतिशय जबरदस्त जेल. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. धन्यवाद डीजे. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होतोय. आतापर्यंतची स्थिती जर पाहिली तर फक्त एक धाव त्याने खर्च केली आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवलंय. त्या बळावरती आतापर्यंत बळकटी आली आहे आणि ज्या प्रकारे शेवट केला होता पहिल्या इनिंगचा, त्या शेवटाला साजेशी अशी कामगिरी, म्हणजेच मोमेंटम कायम ठेवणारी कामगिरी गोलंदाजीमध्ये करत असताना कल्पेश पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. ऑन साईडला लेग फ्लिक केलाय. चेंडू जातो डिक्लेअरमध्ये. सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 3 धावा धावफलकावरती आहे टीम VVSCच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती यावेळेला येतोय.
अभिषेक. त्यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रोमध्ये चांगले फिल्डिंग, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला पडते. पहा 31 धावांचा पाठलाग करायचा होता. रिक्वायर रन रेट ज्या प्रकारे आहे, गरज ज्या ज्या गोष्टींची आहे त्या प्रकारे धावा आलेल्या नाही आहेत आणि धावा आल्या नाहीत ही वेगळी बाजू झाली. विकेटसुद्धा गेल्यात ही त्यावरती अजून वेगळी बाजू. निर्धाव चेंडू वारंवार येतात म्हणजे दबाव हा मोठ्या प्रमाणात अग्रेसर होताना पाहायला मिळतोय टीम UBSC या संघासमोर. जलद गतीने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचले 4 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चौथा चेंडू ही डॉट, निर्धाव चेंडू सांगत होते. पहा कोणत्या प्रकारे हात खोलू दिले जात नाही आहेत, परंतु चौकारांचा मानस सुद्धा दिसत नाही आहे. यावेळेला बॅकफुटवरती गेले, पूर्णपणे हावी होऊन दिले चेंडूला आणि बॅट ज्या वेळेला बॉलला स्पर्श झाली वेळ निघून गेलेली होती. सिंगल धाव या वेळेला मिळेल डॅक्लेअरच्या रूपाने. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामधील हा खेळ आपण पाहतात आणि आत्तापर्यंत तरी चीर शांतता आहे डगआउटमध्ये आणि मैदानाच्या चारी बाजूने सुद्धा. यावेळेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, रिस्कचा चांगला वापर केला होता परंतु तितकत फायदा झालेला नाही आहे. अखेरकार 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती टीम VVSC या संघाच्या. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला ज्या प्रकारे ड्राईव्ह केला, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 8 धावा धावपलकावरती आहेत आणि चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 4 झाला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्ग असतं. पहा ज्या 31 धावांचा पाठलाग करायचा आहे त्या अनुषंगाने त्या दृष्टीने विचारसुद्धा झालेला नाही आहे. पूर्णपणे बॅटिंग ज्या प्रकारची होती आहे त्याला पाहता तिथपर्यंत पोहोचायचा कोणताही मानस दिसत नाही आहे. वाईडचा इशारा आपण गंभीर आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होते. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. समर्थ 14-32 त्या मॅचमध्ये असेल. समोर असणारे दत्तगुरूचा संघ, दत्तगुरूचा संघ यावेळेला नो बॉल आहे. क्या बात आहे, संधी मिळतीये का ते पाहिलं जाईल. हार्दिक रावल, सोनू अंडर प्रेशर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डायरेक्टली पडद्यावर, विकेटचं पतन गॉन, माघारी परतावं लागतंय जयेशला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. वैभव निळकण आमच्या सोबत ॲज अ स्कोरर म्हणून जोडले गेलात. अतिशय चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून होतं. यावेळेला समोरच्या दिशेने जबरदस्त प्रहार, मैदानाला गरंगळत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. रोहित नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. 5 मध्ये 17. एक क्वेश्चन आहे सामन्याचं, दुसरा येईल का? नाही. समोरच्या दिशेने फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. हा चर्चा सुद्धा त्याचीच होती. ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर लाखाच्या स्पर्धेप्रमाणे आहेत. शानदार ट्रॉफीज आणि त्यांना पाहता डोळ्यांना भुरळ पडेल. थँक्यू. डोळ्यांना भुरळ पडेल अशा ट्रॉफीज आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ इथे येतोय त्यावेळेला तेच म्हणतोय की ट्रॉफीज जाम भारी आहेत. परेश दैपावकर, सिद्धार्थ डोके आपलं सहर्ष स्वागत. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून. लेगस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा आहे. वैभव निळकंठ ज्या प्रकारचं इक्वेशन आहे या मॅचचं, काय या 14 धावा येतील का? त्यांनी चौकार आलाय.
आता 10 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ किती शिल्लक आहे? 2 बॉल 10. थोडीशी वेळ निघून गेली. पहा, प्रत्येक गोष्टीची वेळ का असते, म्हणजे कोणती गोष्ट त्याच वेळेवर का करावी, त्याचं कारण आहे. हे जे 2 चौकार आहेत ते जर का पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आले असते, मॅच फिरली असती. आता येऊन त्याचा फायदा नाही आहे. वेळ गेल्यानंतर येऊन काय फायदा नाही आहे. म्हणूनच मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आणि क्रिकेटमध्ये सुद्धा वेळेला जास्त प्राधान्य द्या. ज्या त्या वेळेवरती जिथे कामं करा, जेणेकरून तुम्हाला